आज रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक कडू सत्य आहे, जे मला सांगावसं वाटतंय. खरं तर रक्षाबंधनच्या प्रथम तुम्हाला शुभेच्छा. आणि आजच्या तारखेला भाऊ एकीकडे आहे, तर बहीण एकीकडे आहे. बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं. याचा अर्थ त्यांच्यामधलं प्रेम कमी झालं असा होत नाही. परंतु करियर या दृष्टीने सगळे आपले जे नाते आहेत, ते सगळी विखुरली गेलेली आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती, त्यामुळे एकत्र सगळी सण साजरी केली जात होती. आणि आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सगळी सण साजरे फक्त नावापुरते राहिलेले आहेत. भविष्यामध्ये जी नाती आहेत, आत्या, काका, मामा, दादा, भाऊ, बहीण ही जी नाती होती, ही खूप दुरापास्त होत चाललेली आहेत. त्यामुळे मला सगळ्यांना एकच विनंती आहे, की मुलं-मुली आता करिअरच्या दृष्टीने खूप उशिरा लग्न करतात, तर त्यांनी वेळीच लग्न करणं गरजेचं आहे. एका मुलावर न थांबता कमीत कमी 1 किंवा 2 मुलं, एक से भले 2 असं आवश्यक आहे, असं मला वाटतं. जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये ही जी सण साजरे होतील, एक आनंदाने आणि उत्साहाने नक्कीच साजरे होतील, असं मला वाटतं. तुम्हाला जर असं वाटत असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा.